नागपुरातल्या राऊळ गावात स्फोट घटनेत 19 निष्पाप कामगारांचे बळी गेलेत। कुणाची आई, कुणाची बायको तर कुणाचा लेक अनेकांनी गमावला। मात्र अशा घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। वारंवार या घटना घडल्याची आकडेवारी समोर येते आहे। याच संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा विशेष वृत्तांत। नागपूर की आगपूर, एसबीएल मधील स्फोटात 19 निष्पाप बळी। जीव गेले पण जबाबदार कोण? सुरक्षा वाऱ्यावर, पर्यवेक्षक तोऱ्यावर। नागपूर म्हणावं तर ग्रीन सिटी, मात्र थंडावा असलेल्या या नागपुरात रविवारी आगीचे लोळ उठल्याचं पाहायला मिळालं। काटोल परिसरातल्या एसबीएल कंपनीत भीषण स्फोट झाला, ज्यात 19 जण आगीच्या भक्ष्यस्थानी आलेत। यात राऊळ गावातल्या संगीता येसकर मृत्युमुखी पडल्यात। मात्र त्यांच्या जाण्यानं उघड्यावर पडलीये ती निरागस लेक। नवख्या कर्मचाऱ्यांच्या हाती कारभार दिल्यानं स्फोट झाला असावा असा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। 2 ॲम्ब्युलन्स आले, ॲम्ब्युलन्स मध्ये खूप जखमी झालेल्या खूपच होत्या, त्या बघू नाही दिल्या आम्हाला। आखरी लोक आडवे झाले गाडीला, तेव्हा त्या 2-3 लाशा भेटल्या तर त्या गाठोड्यामध्ये बांधून होत्या। अजूनही आमची लाश गेली आहे। जेवढी कामाला टेस्ट होत नाही तेवढी आमची लाश भेटू शकत नाही। हो, त्रास, गंद्या शिवा हे ते देत होते लोक। खरं त्यांना टार्गेट एवढं झालं पाहिजे नव्हतं असे म्हणत होते। खरं ते लोक एवढं टार्गेट झालंच पाहिजे, इतकं पेशंट वाढत होते खरं त्या बायांवर। बरं, इतकंच नाही तर कंपनीत काम करणाऱ्या महिलांची कंपनीच्या पर्यवेक्षकाकडून चक्क हेळसांड होत असल्याचा दावा मृत संगीता यांच्या पतीनं केलाय। तर मला म्हणत होती का तुम्ही हे घरी कपडे उपडे आहे, घरचे कपडे उपडे बांधून करून ठेवून दे जा, बाई माय पोराबाळाचे जे आहे त्याचे आंघोळीला लाव जा, जेवण करायला लाव जा। तर हे गेली, मला 7:05 फोन आला। असं झालं मग मी घुमो इकडे तिकडे, तर पण आपल्याला तिचा पत्ता काही लागला नाही। त्याच्यामध्ये कसं झालं आहे का, त्याच्यामध्ये कोणीच सुपरवायझर एक बी नाही राहिले होते, कोणत्याच प्लॅनचे नाही राहिले, पुरा प्लॅन बंद झाला होता। जेवढी कंपनी बंद होती तेवढी पुरी कंपनी बंद करून टाकली। एक बी प्लॅन नाही कॅन्टीन चालू होती, नाही कोणचंच चालू नाही, ऑफिस पूर्ण जाऊ दे, नाही कोणाला इथे हे जाऊ दे। आमचं तेच म्हणणं आहे का तुम्ही ज्या वक्ती तुम्ही इथली कंपनी चालवून आले सर, तर त्याच्यामध्ये तुम्ही शेफ्टीचं हे करा ना। त्याच्यामध्ये आज असं समजा कोणाच्या गावाला काम नाही राहत, काही नाही राहत, आज एवढ्याला दुरून बाया येते तर कोणी आपलं पोट भरासाठी येते, पण तुम्ही शेफ्टीचं कामच नाही करत त्याच्यामध्ये। आज त्या मगाशी मीनं पाहिली ती बाई, माझं पोरगं 7 वर्षाचं आहे म्हणे, पाणी करता करता मरून गेली ती बाई तिथं। बरं, नागपुरात होणारे भीषण स्फोट काही नवे नाहीत। याआधी देखील अशाच भीषण घटना घडल्यात। मात्र उपाययोजना काय? तर झिरो बटे सन्नाटा। आता घडलेल्या घटनांची आकडेवारी काढली तर ती अशा प्रकारे आहे। 4 सप्टेंबर 2023 सोलर एक्सप्लोजिव्ह, मृतांची संख्या 2। 17 डिसेंबर 2023 सोलर एक्सप्लोजिव्ह, मृतांची संख्या 9। 13 जून 2024 चामुंडा एक्सप्लोजिव्ह, मृतांची संख्या 8। 16 फेब्रुवारी 2025 एशियन फायरवर्क, मृतांची संख्या 2। 4 सप्टेंबर 2025 पुन्हा सोलर एक्सप्लोजिव्ह, मृतांची संख्या 2। 1 मार्च 2026 एसबीएल कंपनी, मृतांची संख्या 19। ही भीषण आकडेवारी बघितली तर नागपूर जिल्ह्यातल्या या कंपन्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाचा धोका अधोरेखित होतोय। अशातच मृत महिलेच्या नातेवाईकांनी भविष्यात काय होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली आहे। याच्या आधी पण झालाय स्फोट आणि याच्यानंतर अजून स्फोट होईल, ते हे पूर्ण रावळगाव, कोतालबड्डी आणि मुरली यांना पण धोका आहे। आमच्या रावळगावनं कोतालबड्डीला तर अति धोका आहे, आमचे तर अक्की काही भेटू नाही शकणार आणि धक्का पोचेल, अजून डोरलीलाही धक्का पोचू शकते। आता मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून 75 लाख, राज्य सरकारकडून 5 लाख आणि केंद्राकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे। मात्र ही मदत या चिमुकलीच्या अश्रूंचं मोल भरून काढणार का?
तर अजून तर काही माहीत नाही, पण माझी आई माझ्या घरी आलेली नाही आहे, याचं मला खूप दुःख आहे. कंपनी बंद केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. अजून तक माझी आई घरी टेकली नाही. मला माहीत नाही आई कशी आहे काय, अजून तक मला दिसली नाही आहे. अजून तक डोळ्यानं दिसली नाही की आई कशी आहे काय. सकाळी 6:45 वाजता फोन आला की कंपनीत ब्लास्ट झाला. तसेच घरचे लोक गेले, पण अजून तर आईचा काही अतापत्ता नाही आहे. घरी काही सांगितलं नाही आहे. कोणी म्हणते दवाखान्यात आहे, कोणी म्हणते भेटली नाही आहे. अजून तर काही पत्ता नाही आहे आईचा. जर आईला जर काही झालं ना तर ह्या कंपनीला सील लागण अशी माझी इच्छा आहे. ही घटना घडली आणि पालकमंत्र्यांनी 24 तासात तातडीची बैठक घेत कठोर पावलं उचलल्याचं दिसून आलं. कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. तर पेसो डेश श्रम आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करू असा थेट इशाराही पालकमंत्र्यांनी दिलाय. आज बैठकीमध्ये या ठिकाणी 4-5 विषयावर निर्णय घेण्यात आला. एक तर पेसोचे जे अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे डीचचे अधिकारी आहेत आणि लेबर कमिशनरचे लोक आहेत, यांना यांची जबाबदारी फेस केली पाहिजे आणि यांची जबाबदारी फेस करून एखाद्या वेळी यांनी जे त्या ठिकाणी मागच्या वर्षभरात 2 वर्षामध्ये जे काही इन्स्पेक्शन करायला पाहिजे, जे काही सेफ्टी मेजर्स यायला पाहिजे, जे काही अधिकारी म्हणून डिपार्टमेंट म्हणून काम करायला पाहिजे ते केलं नाही आहे. त्यामुळं आमच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि SP याची जबाबदारी फेस करतील आणि गरज पडली यांच्यावरही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये यांना समाविष्ट करता येईल का, जो गुन्हा दाखल केला आहे याचाही विचार या ठिकाणी आमच्या सर्व आमदार खासदारांनी मागणी केली आहे की हाही विचार झाला पाहिजे की पेसोचे, डीचचे आणि लेबर कमिशनरचे अधिकारी ज्यांची जबाबदारी फेस करून त्यांनाही या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आली आहे. त्याबद्दलचा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. या फॅमिली ज्या आता त्या ठिकाणी कॅज्युअल्टी झालेल्या आहेत, जे मृत पावलेले आहेत, त्यांना कंपनीकडनं 75 लाख रुपये आणि सरकारकडनं 5 लाख रुपये, केंद्र सरकारकडनं 2 लाख रुपये असं जवळपास 82 लाख रुपये या कंपनीच्या ज्या ॲक्सिडेंटमधल्या मृतांना मिळणार आहेत आणि याचे चेक आता कंपनी जमा करणार आहे. आणि हे पैसे आमचा विचार आम्ही केला आहे की त्यांचे मुलं आणि त्यांचे पती, म्हणजे महिला गेली असेल तर पती आणि मुलं, आणि माणूस गेला असेल त्यांची पत्नी आणि मुलं, असं जॉईंट अकाउंट तयार करून त्यांच्या खात्यात टाकणार आहे. म्हणजे पुढच्या काळात जे इंज्युअर झालेले लोक, जसं बाकी कंपन्यामध्ये आता ॲक्सिडेंट झाले होते तेव्हा 44 लोक असे आहेत जे इंज्युअर झाले, हात गेला आहे, पाय गेला आहे, त्यांचं रिहॅबिलिटेशन काय याचे एक पॅकेजही सुद्धा या ठिकाणी तयार होणार आहे. ते फर्दर रिहॅबिलिटेशन पॅकेजही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. या घटनांसाठी सरकार काही उपाययोजना करणार का? ज्या आगीच्या भीतीनं नागपूरला विळखा घातलाय त्यावर काही उपाययोजना होणार का, यावर लक्ष केंद्रित करून उपाययोजना करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, UCN न्यूज, नागपूर.